आज राज्यातील 29 पालिका निवडणुकींसाठीचा प्रचार थंडावणार. उमेदवारांचा रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर. जर समजा या लोकांनी विकास केलाय तर लोकांना पैसे कशाला वाटतंय? 5-5 कोटी 10-10 कोटी देऊन तुम्ही फॉर्म मागे घ्यायला कशाला लावताय लोकांना? जर विकास केला तर मग पैसे वाटून उमेदवार विकत घेण्याची वेळ का येते? राज ठाकरेंची सीएम फडणवीसांवर टीका. की सोनं चांदी हिरे मोती कितीही काही गोष्टी करा, जमिनीला फक्त रिअल इस्टेट म्हणजे नाही. खरी संपत्ती ही तुमची जमीन आहे. तुमची भाषा आणि जमीन गेली, तुमचं अस्तित्व नष्ट. मराठी माणसाच्या हिताच्या आड येणाऱ्या विकास कामांना आमचा नेहमीच विरोध. तर एकदा गेलेली गोष्ट परत येत नाही. राज ठाकरेंनी न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत ठणकावलं. हिंदुत्वाच्या आडून मराठी अस्मिता चिरडलेली सहन करणार नाही. जमिनीवर भाषेवर घाला घालण्याचं षडयंत्र. न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंचं मोठं मत. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. राज्यातील झडपी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता. अंबरनाथ नगर परिषदेच्या आवारात भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. काल झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर झाली हाणामारी. डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा. भाजप पदाधिकाऱ्यावर कोयत्यानं वार. वेळ संपल्यानंतरही प्रचार करत असल्याच्या आरोपावरून राडा. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो. महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाशिकमधील एकमेव माजी नगरसेवक सलीम शेख प्रभाग क्रमांक 11 मधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात ते उतरलेले आहेत. एकेकाळी ज्या नाशिकमध्ये मनसेचे 40 नगरसेवक होते त्या मनसेत सगळेच माजी नगरसेवक पक्ष सोडून गेलेले आहेत. मात्र एकमेव सलीम शेख आजही पक्षासोबत आहेत आणि ते एकटे नाशिकमधील राज ठाकरे यांची खिंड लढवत आहेत. 98% हिंदू बहुल प्रभागामधून ते जनसेवेच्या जोरावर निवडून येतात. यंदाही आपल्याला लोक जात धर्माच्या पलीकडे जाऊन जनसेवेच्या जोरावरच निवडून देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. मामा, आज सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी आहे. कुठे जाहीर सभा होत आहे, कुठे रॅली काढली जाते. मात्र आपण निवांत बसलेला आहात. आपल्याला विश्वास आहे का की आपण निवडून येणार आहात म्हणून इतका निवांतपणा? खरं तर जी समाजकर्ते असतील ती नेहमी जनतेसोबत असते. ती निवांतच राहणार आहे. आणि मला वाटतं प्रभाग क्रमांक 10 असेल, प्रभाग क्रमांक 11 असेल, ह्या प्रभागामधली निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आहे. म्हणून या ठिकाणी इतकं निवांत मी बसलेलो आहे. आपण जर बघितलं, मी फक्त आपल्या माध्यमातून मतदार राजांना एक आव्हान करू शकतो. मतदार राजानं मतदान करताना ह्या गोष्टीचा सुद्धा एक विचार केला पाहिजे. समाजातली चांगली चांगली लोक ही पुढं आली पाहिजे. समाजामध्ये नेहमी वावरत असतात अशा व्यक्तीला मतदान केलं पाहिजे. आणि मला वाटतं जे गुन्हेगारी वृत्तीचे लोक असतील यांना जनतेनं बाजू ठेवलं पाहिजे. आपल्या प्रभागामध्ये जातीवाद केला जातोय, धार्मिक वाद केला जातोय. याचा परिणाम आपल्यावर होईल असं वाटतं का आपल्याला? अनेक वर्षापासनं आपण जर बघितलं, सर्व याच्यामध्ये, सर्व भागामध्ये सर्व धर्म समभाव, सलीम मामा एकच नाव. आणि मला वाटतं विरोधक हा मुद्दा उपस्थित करताय. आणि जसा हा मुद्दा ते उपस्थित करतील तर तशी जनता ही सलीम मामासोबत जोडल्या जाणार आहे. तुमच्या प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या किती, हिंदू मतदारांची संख्या किती, आणि अशामध्ये तुम्हाला कसा विश्वास आहे की तुम्हाला मतदार स्वीकारतील? खरं तर मी मतदार यादी बघत असताना मी कधीच बघितलं नाही का मुस्लिम किती आणि हिंदू किती. माझा
सर्व जाती धर्माच्या लोकांवर माझा विश्वास आहे आणि मला वाटतं सर्व जाती धर्माची लोक ही माझ्यासोबत आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. निवडणुकीमध्ये मतदारांचा विश्वास संपादित करण्याकरता उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवत असतात आणि अशातच मुंबईमध्ये शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक 208चे उमेदवार विजय लिपारे यांनी मतदारांना स्टॅम्प पेपरवर आश्वासन दिलेलं आहे आणि या स्टॅम्प पेपरची प्रचार पत्रकं ते मतदारांना वाटतायत. त्याचबरोबर आपल्याला निवडून देण्याचं आवाहन मतदारांना ते करतायत. सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचा विश्वास संपादित करण्यासाठी मुंबईतील एका उमेदवाराने आपण पाहतोय की स्टॅम्प पेपरवरती आपल्या मतदारांना त्यांची आश्वासनं जी आहेत ती दिलेली आहेत आणि ती पूर्ण करायचा ध्यास जो आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे. आपल्यासोबत विजय लिपारे आहेत, शिवसेनेचे उमेदवार. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्या हातामध्ये आपण इथे पाहत असाल हे स्टॅम्प पेपर आहेत आणि हे स्टॅम्प पेपरचं ते त्यांनी प्रचारपत्रक देखील केलेलं आहे आणि ते सर्व मतदारांना देत आहेत आणि मतदारांपर्यंत आपला संपूर्ण विकासाचा अजेंडा जे आहे ते पोहोचवताना ते दिसत आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलूया. या स्टॅम्प पेपरवरती देण्याची कल्पना कशी सुचली आणि स्टॅम्प पेपरवरती तुम्ही काय काय माहिती जी आहे ती दिलेली आहे? नमस्कार, मी विजय लिपारे, प्रभाग क्रमांक 208मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन सेना आणि RPI महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे. मी एकनाथजी शिंदे साहेबांनी जसा माझ्या एका कार्यकर्त्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला खरा उतरण्यासाठी आज मी या प्रभागात काम करते. गेली अनेक वर्ष मी काम करतो आहे, परंतु गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी ज्या पद्धतीने या प्रभागाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो अजिबात काही झालेला नाही आहे. आजही लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत ह्या प्रत्येकाला काही ना काही समस्यांना सामोरे जावं लागते. लहान मुलांसाठी चांगले उद्यानं नाही आहेत, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही चांगले मैदानं देखील नाही आहेत. त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये सुविधा उपलब्ध नाहीत. मैदानामध्ये घाण साचलेली असते, त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी इलिगल एलिमेंट्स वगैरे चालू असतात. परंतु या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला त्याचं काही देणं घेणं नाही. प्रचारपत्रक तुमचं स्टॅम्प पेपरचं मतदारांकडे पोहोचता तर त्यांची काय प्रतिक्रिया असते? तुम्ही अशा प्रकारे स्टॅम्प पेपरवर येतात ते त्यांनी विचारलं की तुम्ही जर निवडून आलात तर हे कंपल्सरी करून देणारच का आमचे काम? मला खूप ठिकाणून कंपल्सरी म्हणजे असं तुम्ही हे देणार का नाही अशा तर कुठूनही एका ठिकाणून प्रतिक्रिया आलेली नाही आहे. कारण मला अशा प्रतिक्रिया आल्या आहेत की तुमच्यासारखा माणूस विश्वासू माणूस आहे, त्यामुळे तुम्ही जे बोललात आणि स्टॅम्प पेपरवर तुम्ही गॅरंटी घेतली आहे तर तुम्ही 100% ह्या गोष्टी करून द्याल. आपण इथे पाहतोय की हे स्टॅम्प पेपर आहे आणि प्रचारपत्रक आहे त्यावरती स्टॅम्प पेपरचा फोटो जो आहे त्यांनी छापलेला आहे आणि हे ते सर्व मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचा विश्वास आहे की ह्या स्टॅम्प पेपरच्याद्वारे प्रचार केल्यावरती मतदार जे आहेत त्यांना नक्कीच निवडून देतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नागपुरामध्ये प्रभाग क्रमांक 33मधून काँग्रेसकडून मच्छिंद्र सावळे, रोशनी बघेर, मनोज गावंडे आणि शीला तराळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान नगरसेवक झाल्यावर प्रभागातील ड्रेनेज सिस्टमची रखडलेली कामं मार्गी लावणार, सिमेंट रोडचं काम करत असताना जलस्तर कसा वाढेल याचा प्रयत्न करणार, प्रभागामध्ये वाचनालय, लायब्ररी वाढवण्यावर भर दिला जाणार अशी आश्वासनं या उमेदवारांनी दिली आहेत. भाऊ, तुम्ही पहिल्यांदा या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कुठल्या गोष्टी प्राधान्यानं सोडवाल? प्रचारात तुम्हाला कुठल्या गोष्टी प्रामुख्यानं जाणवत आहेत? प्रचारादरम्यान मी पाहिलं की जे कौशलनगरचा एरिया असेल, जेबीम नगर असेल, तिथे पट्टे वाटप अजून झालं नाही. तसेच तिथे 24/7 पाणी मिळत नाही. कमीत कमी 1 किंवा 2 तास येतो पाण्याचा नळाचा आणि खूप कमी धार असते. परंतु बिल आता खूप जास्त प्रमाणात येत आहे. 3 महिन्याचं बिल आता 1 महिन्यावर झालं आहे. गरिबाची खूप लूट होत आहे, खूप मुलं बेरोजगार आहे, त्याच्यामुळे व्यसनाधीन झालेले आहे आणि त्याच्यामुळे कसं का समाजामध्ये वातावरण भीतीचं निर्माण झालं आहे. तर हे सर्व काही चांगलं करण्यासाठी काँग्रेसला जर मतदान केलं तर आम्ही एक चांगलं काम करू. आपली जे पाण्याची जी म्हणजे वॉटर ग्राउंड लेवल आहे ही गडर लाईनमुळं खराब होत आहे आणि पाणी जर हे ग्राउंड लेवल खराब झालं तर उद्या भविष्यात आपल्याला पाण्याची मोठी समस्या उभी राहणार आहे. कारण आज सिमेंट रोडमुळं पाणी जमिनीत जात नाही आणि जमिनीत न गेल्यामुळं वॉटर लेवल ही खाली जात आहे आणि जी काही उरली आहे तेही गडर लाईनमुळं ते पोल्युटेड होत आहे. तर महत्त्वाचं मी याच्यात हात घालीन, ट्रंक लाईनमध्ये भर देईल जेणेकरून शहरातलं जे याचं पाणी आहे शिवरेजचं ते बाहेर जाईल. मी शिक्षणाच्या बाबतीत पण म्हणेल की वाचनालय वगैरे इथे उघडले पाहिजे, कारण महानगरपालिकेच्या शाळा बंद पडलेल्या आहे, त्यांनी बंद पाडल्या. त्याबद्दल मी म्हणते की वाचनालय वगैरे असले तर
पोरांना आणि मुलींना प्राधान्य मी देईल. मेरा ये पहला मौका है, लेकिन जो मुझे उम्मीदवारी दी गई है तो मैंने देखा यहाँ पे सर्वे करके कि काफ़ी सारी परेशानियाँ हैं जिससे हमारे परिसर के नागरिक जूझ रहे हैं, और यकीनन हम इस पे पूरी तरह से काम करेंगे, जैसे शिक्षा के क्षेत्र में। इसके अलावा खुले मैदानों के जो प्रॉब्लम आ रही है, खुले मैदान नहीं है, अच्छे परिसर में ग्रीन जोन नहीं है, वॉशरूम नहीं है गार्डन्स में, ये जो सारी परेशानियां लोगों के बीच में, सीवेज का प्रॉब्लम है, स्ट्रीट लाइट का प्रॉब्लम है, तो ये जो छोटी छोटी सी परेशानियां जो अब बड़ी हो चुकी है, हम बिल्कुल इस पर काम करना चाहेंगे और एकजुट होकर काम करेंगे. प्रचाराला अवघे काहीच तास शिल्लक असताना जळगाव शहरामध्ये अपक्ष उमेदवाराच्या अनोख्या प्रचारानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. प्रभाग क्रमांक 5 मधील अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट पियुष पाटील यांच्या प्रचारावेळी नागरिकांनी ठिकठिकाणी केलेल्या जल्लोषपूर्ण स्वागताची सगळीकडे चर्चा होतीये. दीक्षितवाडी परिसरात रांगोळ्या काढत, फटाक्यांची आतषबाजी करत, शाल, पुष्पगुच्छ आणि औक्षण करून नागरिकांनी उमेदवारांचं स्वागत केलं, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 5 मधली निवडणूक रंगतदार होणार आहे. त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात हे बघावं लागेल. प्रभागातले अनेक महानगरपालिकेच्या मालकीचे जिमखाने असतील, काही लाल मातीचे आखाडे तालमी असतील, या अतिशय दयनीय अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आज रोजी आहेत. येत्या काळामध्ये त्यांचं पुनर्वसन कसं होईल, युवकांना व्यसनाच्या आहारी न आपण आणता आपण व्यायामाच्या याच्याशी कशा पद्धतीने त्यांची नाळ जोडता येईल, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.